सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी झाली सुरू, कार्यकर्त्याला आले महत्त्व। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आता हळूहळू सुरुवात झालेली आहे। अनेक कार्यकर्ते आता ॲक्शन मोडवर आले असून कार्यकर्त्यांना मोठे महत्त्व निर्माण झालेले आहे। अनेक प्रमुख नेत्यांच्या इनकमिंगने बलाढ्य झालेल्या मात्र अंतर्गत कलहात गुरफटलेल्या भाजपासमोर आता सत्ता राखण्याचे तर भाजपा विरोधात कसे लढावे, कुणाला सोबत घ्यावे या प्रश्नचिन्हावर लढावे की आघाडी करावी याबाबत विरोधक ही गोंधळात आहेत। 6 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल हा महापालिकेच्या तयारीवर मनोबलावर परिणाम करणार हे स्पष्ट आहे। त्यामुळे पहिल्या डावात कामगिरी कशी राहील याची चर्चा सर्वच पक्ष सध्या घेताना दिसत आहेत। आधी नगरपालिका, त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यात महापालिका निवडणुकांचा आखाडा रंगेल असे अपेक्षित होते। परंतु जिल्हा परिषदेत आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याचा मुद्दा न्यायप्रविष्ट झाल्याने ते प्रकरण आता लांबणीवर पडले आहे। कदाचित या निवडणुका 10वी-12वीच्या परीक्षेनंतर होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे महापालिका निवडणुका महिनाभर आधीच जाहीर होतील असे आता संकेत मिळत आहेत। त्या दृष्टीने तयारीला लागा असे आदेश 2 दिवसापूर्वी सर्वच पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांना दिले आहे। त्यामुळे सध्या तयारीच्या पातळीवर आघाडी केली आहे। समाज माध्यमातील त्यांची हजेरी आता लक्षवेधी ठरणार आहे। अनेक वर्षे मनपात कारभारी असणाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने हळूहळू मतदारांच्या भेटीगाठी, छोट्या बैठका, कार्यक्रम यांचा धडाका लावला आहे। भाजपामध्ये झालेली प्रचंड गर्दी अनेक मतदारांना धक्का देऊ शकते। मात्र विरोधक मात्र एकत्र येऊन लढणार का वेगवेगळे लढणार याकडे सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.